नमस्कार सर्वांना. आम्ही धीरज कुमार पाटील, आपला जीवभावाचा माणूस, एक भारतीय मराठी माणूस. छोटासा प्रमाण देतो नैतिकतेबद्दल. कसं की सपोज एक लहान बाळ शाळेत जाणारं, त्याच्या शाळेत काही कार्यक्रम वगैरे असेल पुढच्या दिवशी, त्या संदर्भात काहीतरी बोधपर काहीतरी त्यांना सांगायला लावलं असेल, तर तो घरी येतो. घरी सांगतो की आमच्या शाळेत असाच काहीतरी कार्यक्रम आहे, त्यासाठी आम्हाला काहीतरी नैतिकतेवर कशावर भाषण द्यायचं आहे, काही संवाद साधायचा आहे, तर मला त्या संदर्भात काही सांगा. मग ठीक आहे. आता घरचे पालक लोक त्याला सांगतात, ठीक आहे, मी तुला एक गोष्ट सांगतो, तीच गोष्ट तू तुझ्या शाळेतसुद्धा तशी तशी सांग नैतिकतेबद्दल. मग त्याचे घरचे पॅरेंट्स पालक त्याला सांगतात की एक बाळ असतं, लहान असतं, एखादी मुलगी असते, लहान असते, बाळ जन्मतापासून ती मात्र अंध असते, तिला दिसत नाही, ब्लाइंड असते ती. जसं तिचं वाढ होते, ती मोठी होत जाते हळूहळू, तर तिचे घरचे वगैरे सगळेजण थोडं परेशानीमध्येच असतात की पुढं आपल्या मुलीचं, ती जी बाळ होती, ती जिला दिसत नव्हतं, तिचं होईल कसं. शेवटी ते असं काहीतरी करून, परिस्थिती गरीब असल्यामुळे कसे तरी पैसे जमवतात आणि तिचं पुढं ऑपरेशन वगैरे करतात. आणि सर्व कृपादृष्टी असल्यामुळे, सर्व चांगल्या गोष्टी असल्यामुळे ऑपरेशन सक्सेस होतं आणि त्या मुलीला स्पष्ट पद्धतीने दिसू लागतं. होतं काय, जेव्हा तिला ऑपरेशन केलं जातं, ऑपरेशन केल्या गेल्यानंतर तेव्हा तिची दृष्टी दिसते. ती बाळ जी आता मोठी मुलगी झालेली असते, ती मोठी मुलगी अगदी म्हणजे उड्या मारणं वगैरे, कारण की तिला दिसायला लागलं सगळं जग. तिला पहिल्यांदा तिने पूर्ण एवढ्या वर्षामधून पहिल्यांदा तिने सगळे जग पाहिलेलं असतं. तिचे आईवडील बघितलेले असतात, भाऊ बहीण बघितलेले असतात, सगळ्या गोष्टी तिने फर्स्ट टाईम आपल्या स्वतःच्या डोळ्याने बघितलेल्या असतात. तर याच्यानंतर होतं काय, याच्यात नैतिकता वगैरे कुठून आली, तर बघा, लक्षात घ्या पुढची गोष्ट. जेव्हा केव्हा ह्या गोष्टी होतात, म्हणजे बाळा त्या मुलीचं ऑपरेशन होतं, ऑपरेशन झालं तेव्हा स्पष्टतेने दिसायला लागतं. त्याच्यानंतर ती सगळ्यात पहिले उड्या वगैरे मारते, पण मेन महत्त्वाचं काम जे आहे ती काय करते, तर ती जी काठी, ठीक आहे, जी स्टिक, ती छडी, ज्या काठीच्या सहाय्याने ती सगळीकडे, जेव्हा ती अंध होती तेव्हा तिला दिसत नव्हतं, तिचा वापर करून करूनच ती सगळ्या गोष्टी, तिचं काम देणे काम वगैरे, त्याचा एक वापर करून त्याच्या काठीचा सहाय्य करून करत होती. ती काठीच ती बाजूला सारते, ज्या काठीमुळेच तिचे भरपूर कामं, म्हणजे पूर्णपणे सहाय्य म्हणजे तिचं काठीच होती, तीच काठी ती बाजूला सारते, जिने तिला तिच्या संपूर्ण अंधत्वामध्ये एवढ्या वर्षापासून सोबत होती तीच. तर लक्षात घ्या, कितीही काही झालं आपल्या बाबतीत असंच घडतं. आपल्या अंधारकाळाच्या समयामध्ये, त्या टायमामध्ये ज्या कोणी व्यक्तींनी आपल्याला साथ दिलेली असते, तर ती उजेडात आपल्याला ते दिसून येत नाही. जेव्हा आपण उजेडात येतो, जेव्हा आपलं ते काम भागतं, गरज भागते, तेव्हा आपल्याला नेमकं मदत कोणी केलेली होती, नेमकी दिखावा म्हणून नाही, तर ती मूळ मदतीच्या गोष्टीचा ओघ जो होता, ती व्यक्तीलाच, त्या कामालाच आपण विसरलेलो असतो. तर थोडं नैतिकत्या दृष्टीने व्यवस्थित राहा. आता तुम्ही ह्या गोष्टीतून हे बघू नका की कोण किती नैतिकतेचा आहे, याची नैतिकता किती कमी आहे, याची किती जास्ती, असं दाखवत बसू नका. तर तुम्ही तुमच्या परीने स्वतः जेवढं नैतिकतेनुसार राहता येईल तेवढं राहा. उगाच ही गोष्टीचा वापर कुठल्या कुठे करू नका. समोरच्याचं नैतिकता दाखवण्याचे, काढण्याचे काम करू नका. तर आपण स्वतः किती नैतिकतेने राहू शकतो, छोट्या छोट्या गोष्टीचे नैतिकतेचा वापर करा, तुम्हाला सगळं जग ॲटोमॅटिक नैतिकतेच्या दिशेने. पुन्हा एकदा नमस्कार, प्रणाम.